आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस पाटील पदभरतीचा नांदेड जिल्ह्याचा जो आज पेपर झालेला आहे त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। इथे तुम्ही दिनांक बघू शकता 14 जानेवारी 2024 रोजी हा पेपर झालेला आहे। इथे वेळ तुम्ही इथे बघू शकता। इथे एकूण प्रश्न जर म्हटलं तर 80 प्रश्न विचारले गेले होते 80 गुणांसाठी। इथे आपल्याला आसन क्रमांक टाकायचा होता, काही सूचना दिल्या होत्या आणि इथे आपल्याला प्रश्नपत्रिका संच जो कोड आहे तो तुम्हाला इथे दिसत असेल, कोड ए। ठीक आहे, आपल्याकडे जर म्हटलं तर कोड बी ची पण प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे, कोड सी ची पण प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे आणि कोड डी ची पण प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे। हे जे म्हटलं तर आपल्याला हे एकाच दिवशी पेपर झालेले बघण्यासाठी भेटलेत। हे नांदेड जिल्ह्याचे पेपर आहेत सर्व। कोड ए बी सी डी, ठीक आहे, कोड ए बी सी डी अशा प्रकारच्या 4 कोड मध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघण्यासाठी भेटलं होतं। परंतु यातील सर्व या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका सारख्याच आहेत। यामध्ये फक्त काय केलंय, फक्त प्रश्नांची उलटापालट केलेली आहे। जसं की आपल्याला कोड ए मध्ये आपल्याला हा प्रश्न 1 नंबरला दिसत असेल तर हा आपल्याला कोड बी सी डी यामध्ये आपल्याला कुठे 10 नंबरला, कुठे 12 नंबरला, कुठे 14 नंबरला, नाही तर कुठेही आपल्याला मध्ये आपल्याला हा प्रश्न बघण्यासाठी भेटेल। फक्त प्रश्नांची उलटापालट केली होती, बाकी सर्व प्रश्न सारखेच होते। त्यामुळे आपण कोड ए बी सी डी हे सर्व प्रश्नपत्रिका सोडवणार नाहीये, फक्त प्रश्न संच एक कोड इथं सोडून घेणार आहोत, प्रश्न संच ए। ठीक आहे, हीच प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। आणि जर तुमचा कोणताही पेपर असेल बी सी डी इथं कोणताही जरी कोड असेल तर तुम्हाला काय करायचं, फक्त प्रश्न वाचायचा आहे, तो प्रश्न कुठे आहे ते बघायचं आणि त्याचं उत्तर काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर अशा प्रकारचं स्वरूप आहे। बाकी या सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत या सर्व प्रश्नपत्रिका मी आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे टाकून देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बघू शकता। तर अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं। तर चला कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते सविस्तर माहिती बघूया, सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर बघा, यातील आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला गेला होता। आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, ऐतिहासिक 2020-21 भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत भारताला विजयी पद मिळवून देणारा मराठमोळा कर्णधार कोण, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेला होता। जे पण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती असतील तर माझ्यासोबत कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला देखील सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्व प्रश्नांची उत्तरं। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं अजिंक्य रहाणे। ठीक आहे, अजिंक्य रहाणे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। त्यानंतर पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, गुरुत्वाकर्षण सिद्धांत व समीकरण कुठल्या शास्त्रज्ञाने मांडले, महत्वाचा प्रश्न आहे। तर याचं सर्वांनाच उत्तर माहिती असेल, ऑप्शन क्रमांक सी न्यूटन। ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघूया। 3 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोण येते, महत्वाचा प्रश्न होता। तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ठीक आहे, राज्यसभा। ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, लक्षद्वीपची राजधानी कोण येते, राजधानीवरती प्रश्न विचारला गेलाय। तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कवरती। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा आपल्याला 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, चलनी नोटांवर कोणाची सही असते, महत्वाचा प्रश्न विचारला गेलाय। तर या 5 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, रिझर्व्ह बँक गव्हर्नर। ठीक आहे, रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांची सही असते, ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा काय विचारला गेला होता, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो, महत्वाचा प्रश्न होता। मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे। तर आपल्याला सांगता येईल ग्रामसेवक, ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा जिल्ह्याच्या माहितीवरती इथे प्रश्न विचारला गेलाय। प्रश्न काय आहे, नांदेड जिल्ह्यातील कुठल्या ठिकाणी खंडोबारायाची प्रसिद्ध यात्रा भरते, महत्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक ए माळेगाव। ठीक आहे, माळेगाव या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न, सिंहगड किल्ल्याचे मूळचे नाव काय, सिंहगड किल्ल्याचे मूळचे नाव आपल्याला विचारलं होतं। तर 8 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोंढाणा। ठीक आहे, पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, दागिन्यांनी सजवलेल्या या शब्दाचा अर्थ कोणता। ठीक आहे, दागिन्यांनी सजवलेला या शब्दाचा आपल्याला अर्थ कोणता आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय। तर 9 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ठीक आहे, अलंकृत। चला पुढील प्रश्न बघा काय विचारला होता, 10 नंबरचा प्रश्न, मराठवाड्यातील कृषी विद्यापीठ कुठे आहे, महत्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी परभणी। ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे।
पुढे बघा आपल्याला पोलीस पाटलाच्या कर्तव्यावरती प्रश्न आलेला आहे, जसे की आपल्याला अभ्यासक्रमामध्ये काय सांगितलंय. अभ्यासक्रमामध्ये आपल्याला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य सांगितले. त्यासोबत आपल्याला जी बी जिल्ह्याची माहिती असेल त्यावरती प्रश्न, गणित बुद्धिमत्ता झालं. तर इथे आपल्याला पोलीस पाटलाचे अधिकार आणि कर्तव्य यावरती प्रश्न आलेले आहे. खालीलपैकी कुठली बाब पोलीस पाटलाच्या कर्तव्याबाबत इथं समाविष्ट नाहीये किंवा कर्तव्यात समाविष्ट नाहीये, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. तर 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, मतदान केंद्र प्रमुख म्हणून काम करणे. ठीक आहे, तर हे आपल्याला इथं सांगते. बाकीचे हे जे तीन बाबी आहेत त्यांचा समाविष्ट आहे आणि याचा समाविष्ट नाहीये, अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. पुन्हा इथे जिल्ह्यावरती प्रश्न विचारला गेलाय बघा. आपल्याला खालीलपैकी कुठली नदी नांदेड जिल्ह्यातून वाहत नाही. कालच तुम्हाला सांगितलं होतं कोणकोणत्या नद्या तुमच्या जिल्ह्यातून वाहतात, यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार. ठीक आहे, त्याप्रमाणे भरपूर इथं आपल्याला अभ्यासक्रमानुसार इथं प्रश्न विचारले गेलेत. तर लगेच आपल्याला समजून आलं असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, वैनगंगा. बाकीच्या ज्या नद्या आहेत त्या नांदेड जिल्ह्यातून वाहतात. पुढे बघा आपल्याला काय विचारलंय, नीरज चोप्रा हे जे नाव आहे ते कुठल्या खेळाशी संबंधित आहे. आतापर्यंत पोलीस पाटील पद भरतीसाठी ज्या पण आपण प्रश्नपत्रिका सोडवल्यात त्यामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत 4 वेळेस हा प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, 4 वेळेस आपल्याला हा प्रश्न विचारला गेलाय. प्रत्येक वेळेस या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भालाफेक. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा, भारत स्वतंत्र झाला तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते. ठीक आहे, हा प्रश्न सुद्धा ऑलरेडी विचारला गेला होता. तर 14 नंबरच्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, माउंट बॅटन. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न जर म्हटलं तर पुन्हा आपल्याला पोलीस पाटील पदावरती प्रश्न विचारला गेलाय. पोलीस पाटील पदाचे नियुक्ती प्राधिकारी कोण असतात यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर याचं उत्तर असणार आहे उपविभागीय अधिकारी. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा आपल्याला 16 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, तर टोपण नावावरती प्रश्न आलाय. तुम्हाला सर्वप्रथम सांगितलं होतं लेखक झाले. ठीक आहे, त्यासोबत आपल्याला पुस्तके झाले, महत्वाची पुस्तके, लेखक आणि टोपण नावे यावरती प्रश्न विचारले जाणार. तर इथे काय दिलेला आहे प्रश्न, वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय. यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. ठीक आहे, कुसुमाग्रज या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे जर विचार केला तर पुढे आपल्याला चित्रपटाचे दिग्दर्शक यावरती प्रश्न विचारलाय. तर आपल्याला कोणता चित्रपट दिलेला आहे, आत्मा पॅम्पलेट. ठीक आहे, तर या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर 17 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, आतिश बेंडे. आतिश बेंडे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला 18 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, निवडणुकीत मतदान नोंदणीसाठी किमान वय किती असते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, सर्वांनाच माहिती आहे 18 वर्ष पूर्ण पाहिजे. पुढे बघा आपल्याला शब्द काय दिलेला आहे, एक्सपेरिमेंट. या शब्दाचा अर्थ काय ते आपल्याला इथं सांगायचंय. म्हणजे आपल्याला एक इंग्रजी शब्द दिलेला आहे, इंग्रजी वरती सुद्धा इथं म्हणजे आपल्याला प्रश्न विचारले गेलेत. आपल्याला एक्सपेरिमेंट हा शब्द दिलेला आहे आणि या शब्दाचा आपल्याला मराठी अर्थ सांगायचा आहे. तर एक्सपेरिमेंट या शब्दाचा मराठी अर्थ काय होतो, प्रयोग. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील आपल्याला 20 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, वस्तू आणि सेवा कर याला इंग्रजी संक्षिप्त रूपात आपल्याला काय म्हणतात ते आपल्याला ओळखायचं आहे. वस्तू आणि सेवा कर याला इंग्रजी संक्षिप्त स्वरूपात काय म्हणतात, तर त्याला म्हणतात, सांगा बरं काय म्हणतात, जीएसटी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे जर म्हटलं तर 21 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी सर्वात वरिष्ठ अधिकारी कोण. सर्वात वरिष्ठ अधिकारी आपल्याला विचारलंय आणि 4 पर्याय इथं दिलेले आहेत. तर यातील जर विचार केला तर सर्वात जे पहिलं जे पर्याय असणार आहे पोलीस महासंचालक. ठीक आहे, हे सर्वात वरिष्ठ आपल्याला अधिकारी बघण्यासाठी भेटतील. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, आपल्याला प्रश्न दिलेला आहे आयटी कंपनी या शब्दात जो आयचा विस्तार आहे तो आपल्याला काय आहे ते विचारलाय. ठीक आहे, आयचा जो विस्तार आहे तो काय आहे त्यावरती आपल्याला प्रश्न विचारलाय. तर आय म्हणजे सांगा बरं, इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आय म्हणजे इन्फॉर्मेशन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे, खालीलपैकी कोण जगप्रसिद्ध तबला वादक आहे. तबला वादकावरती इथं प्रश्न विचारलाय, जगप्रसिद्ध तबला वादक कोण आहे त्यावरती प्रश्न इथे विचारला गेलाय. तर सांगा बरं तबला वादक जगप्रसिद्ध खालीलपैकी कोण आहे. 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल झाकीर हुसेन. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे झाकीर हुसेन. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, पुन्हा पोलीस पाटील पदाविषयी माहिती त्यावरती प्रश्न विचारलाय,
पोलीस पाटील पात्रता नेमणूक शिस्तभंग या बाबी कुठल्या कायद्यात समाविष्ट आहेत? ठीक आहे. पोलीस पाटील पात्रता नेमणूक शिस्तबंध या बाबी कुठल्या कायद्यात समाविष्ट आहेत यावरती प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम. तुम्हाला वारंवार सांगत आलोय त्यावरती तुम्हाला 4-5 प्रश्न विचारले जाणार. इथे भरपूरच प्रश्न आलेत. आतापर्यंत 3 प्रश्न झाले. पोलीस पाटील पदाविषयी माहिती, अधिकार, कर्तव्य यावरती प्रश्न आतापर्यंत 3 विचारलेत. इथे सुद्धा 4 नंबरचा प्रश्न त्यावरतीच विचारला गेलाय. हा प्रश्न काय विचारला गेलाय? पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीत त्याचे कामकाज कोण बघते? महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? शेजारील गावातील आपल्याला पोलीस पाटील जो असतो तो कामकाज बघत असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न जर म्हटलं तर धर्माविषयी इथं प्रश्न विचारला गेलाय. शीख धर्मातील दुसरे गुरु कोण यावरती प्रश्न विचारलाय. तो गुरु अगंधदेव या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे आपल्याला म्हटलं तर आपल्याला जीडीपीचा अर्थ काय? ठीक आहे. जीडीपीचा अर्थ आपल्याला इथे विचारलाय. अर्थ काय असतो जीडीपीचा? तर त्यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, एका देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा. ठीक आहे. एका देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा हा योग्य अर्थ होतो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय दिलेला आहे? सध्या कुठला वित्त आयोग स्थापित आहे? महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी 15वा. ठीक आहे. सध्या जर म्हटलं तर 15वा आपल्याला वित्त आयोग स्थापित आहे अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. पुढील प्रश्न म्हटलं तर पुढील प्रश्न काय दिलेला आहे? खालीलपैकी वेगळा पर्याय आपल्याला इथं ओळखायला सांगितलाय. 4 पर्याय इथं आपल्याला दिले आणि इथं जर म्हटलं तर आपल्याला इथं मराठीवरती हा प्रश्न आलेला आहे. तर सांगा बरं वेगळा जो पर्याय आहे तो आपल्याला कोणता सांगता येईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी भुजंग प्रयात या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे सुद्धा इंग्रजीवरती एक प्रश्न विचारला गेलाय. 2 प्रश्न आतापर्यंतचे आलेले आहेत मित्रांनो. इथे काय म्हटलेलं आहे बघा, आपल्याला प्रश्न काय विचारला गेलाय? इथे एक वाक्य दिलेलं आहे. या वाक्यात आपल्याला प्रॉपरली, ठीक आहे, हे जे हा जो आपल्याला शब्द दिलेला आहे तर तो काय आहे ते आपल्याला विचारलंय. वर्ब आहे की ऍडवर्ब आहे की आपल्याला कोणता पर्याय बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर 30 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे एक ऍडवर्ब आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील 31 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? मराठी भाषा कुठल्या लिपीत लिहिली जाते? तर वारंवार हा प्रश्न रिपीट झालेला आहे. देवनागरी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी काय महत्त्वाची माहिती देत आहे. पोलीस पाटील पदासाठी आपण काय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला देतो. पोलीस पाटील या पदासाठी या नोट्स काढलेल्या आहेत. या नोट्स मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे? या ज्या आपण प्रश्नपत्रिका सोडवत असतो आतापर्यंतच्या जवळपास 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपल्या पोलीस पाटलाच्या जमा झालेल्या आहेत आपल्याकडे. या तुम्हाला या नोट्स मध्ये दिल्या जातात. ठीक आहे. नोट्स तुम्हाला कुठून भेटणार, कशा भेटणार, सविस्तर माहिती देणारच आहे. तर यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे त्याविषयी माहिती देतो. सर्वप्रथम 25 पेक्षा जास्त मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जातील पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती. त्यासोबत पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. इतर माहिती झालं तर त्यासाठी सेपरेट एक पीडीएफ बनवलंय ते तुम्हाला दिलं जाईल. मराठीवरती प्रश्न विचारले जातात, इंग्रजीवरती प्रश्न विचारले जातात तर त्यासाठी सेपरेट आपण पीडीएफ बनवलेत मराठी व इंग्रजीचे, ते तुम्हाला दिले जातील. सामान्य ज्ञानावरती काय महत्त्वाचे प्रश्न आपण काढलेत ते तुम्हाला यामध्ये दिले जातील. चालू घडामोडी 1 ते 1.5 वर्षाचं तुम्हाला दिले जाईल. लेटेस्ट चालू घडामोडी, प्रश्न उत्तर आहे, इतर माहिती तुम्हाला यामध्ये दिली जाईल. गणित व बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर गणित व बुद्धिमत्तेचे टॉपिक नुसार स्पष्टीकरणासोबत माहिती सोबत सर्व काही उदाहरणं सोडून कशा प्रकारचे उदाहरणं येतात टॉपिक नुसार उदाहरणं सोडून त्याचं स्पष्टीकरण वगैरे दिलंय. त्याचं एक सेपरेट पीडीएफ आहे ते तुम्हाला इथं दिलं जाईल. ठीक आहे. हे सर्व काही तुम्हाला दिलं जाणार आहे. तर हा जो अभ्यासक्रम आहे आपला त्या अभ्यासक्रमानुसार हे सर्व तुम्हाला भेटणार आहे. आणि प्रत्येक जिल्ह्याची माहिती यावरती तुम्हाला 7 ते 8 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक जिल्ह्याची माहिती वेगवेगळी असते. जसे की आता नांदेड जिल्ह्याचा पेपर आहे तर जिल्ह्याच्या माहितीवरती कमीत कमी 7 ते 8 प्रश्न विचारले जातात. तर प्रत्येक जिल्ह्याची जी माहिती ती सेपरेट आपण काढलेली ती माहिती तुम्हाला दिली जाते जेणेकरून त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारचे आपण या नोट्स उपलब्ध करून देत असतो. अभ्यासक्रमानुसार पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य, मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता आणि जिल्ह्याची माहिती आणि त्यासोबत मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आता लेटेस्ट झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका मिळतील
आणि ही जी प्रश्नपत्रिका सोडवत आहोत इतर आपल्या ज्या मागील प्रश्नपत्रिका झाल्यात या सर्व यामध्ये तुम्हाला दिल्या जातात. तर या सर्वांची प्राइस आपण खूपच कमी ठेवलेले, थोडक्यात माहिती देतो. तर बघा या सर्वांची प्राइस आपण ठेवलेली आहे 199 रुपीज. जर तुम्हाला ह्या सर्व प्रश्नपत्रिका स्टडी मटेरियल सर्व आपल्याला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचंय, एक नंबर देतोय 91 39 64 31 99, 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय 199 रुपयाचं आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ठीक आहे, याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. जर या नंबरवरती पेमेंट नाही झालं तसा हा नंबर 24 तास चालू असतो. जर बाय मिस्टेक काही सर्व्हर डाऊन असेल, बँकेचा काय प्रॉब्लेम असेल तर पेमेंट नाही झालं तर अजून एक नंबर घ्या 96 65 18 17 69. ठीक आहे, दोन्ही आपले जे नंबर आहे अकॅडमीचे ऑफिशियल नंबर आहे. कोणत्याही प्रकारची चिंता करू नका, दोन्ही नंबर चालू असतात, 24 तास चालू असतात. डायरेक्टली तुम्ही पेमेंट करू शकता फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला फक्त याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. या दोन नंबरपैकी कोणत्याही नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता, परंतु स्क्रीनशॉट मात्र तुम्हाला याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवायचा आहे. व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व ज्या नोट्स आपण काढलेल्या आहेत स्पेशल पोलीस पाटील पदासाठी या सर्व काही तुम्हाला सेंड केल्या जातात. तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे. तर लवकरात लवकर तुम्ही या नोट्स साठी जॉईन होऊ शकता, जेणेकरून मागील प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला समजेल, अभ्यासासाठी तुम्हाला स्टडी मटेरियल एकत्रित बघण्यासाठी भेटून जाईल. ठीक आहे, तर या टाईपचं आपण इथं प्रोसेस ठेवलेले आहे. तर तुम्ही नक्कीच यासाठी जॉईन होऊ शकता. अभ्यास करण्यासाठी एकत्रित प्रश्नपत्रिका आणि स्टडी मटेरियल तुम्ही खूपच कमी किमतीमध्ये मिळवू शकता. ठीक आहे, तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, 32 नंबरचा प्रश्न, जायकवाडी धरणाजवळ आपल्याला कुठले शहर आहे त्यावरती प्रश्न विचारलाय. 4 पर्याय आपल्याला दिलेले होते, ते या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 पैठण शहर आहे. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे इथं व्यवस्थित बघा. 33 नंबरचा प्रश्न चालू आहे. प्रश्न दिलेला आहे, पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्यास त्याचा परिणाम काय होतो, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मग, ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए म्हणजे महागाई. ठीक आहे, महागाई होते, महागाई वाढ होते. त्यानंतर पुढील प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कुठल्या देश द्वितीय महायुद्धात म्हणजे दुसऱ्या महायुद्धात अक्षर राष्ट्रात समाविष्ट नव्हते. ठीक आहे, खालीलपैकी कुठला जो देश आहे द्वितीय महायुद्धात अक्षर राष्ट्रात समाविष्ट नव्हते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच अमेरिका. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी वेगळा जो पर्याय किंवा शब्द आहे तो आपल्याला निवडायचा आहे. वेगळा पर्याय किंवा शब्द इथं आपल्याला निवडायचा आहे. इथं मकर संक्रांती दिलंय, त्यानंतर आपल्याला इथं पोंगल दिलंय, त्यानंतर लोहरी, बैसाखी दिले. तर जर विचार केला तर यातील वेगळा पर्याय काय सांगा बरं. 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, बैसाखी. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, खालीलपैकी कुठला महाराष्ट्रातील खेळ आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारलाय. ठीक आहे, खेळ किंवा इथं आपल्याला नाट्य दिलेत किंवा आपल्याला जे पण आपले पारंपरिक नाट्य कृती असतात त्यावरती प्रश्न विचारलाय. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, आट्यापाट्या. हे आपल्याला महाराष्ट्रातील खेळ बघण्यासाठी भेटेल, आट्यापाट्या हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, कुठल्या शहराची ओळख भारतातील सर्वात स्वच्छ शहर अशी आहे, महत्वाचा प्रश्न आहे. तर कुठल्या शहराची ओळख भारतातील सर्वात स्वच्छ शहर अशी आहे. तर 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, इंदोर. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर आपला प्रश्न आहे, नांदेड जिल्ह्यात कुठल्या आदिम जमातीचे वास्तव्य आहे, महत्वाचा प्रश्न आहे. तर 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच कोलाम. ठीक आहे, पुढील प्रश्न जर विचार केला तर प्रश्न दिला होता, अनुकांचा व अनुवांशिकतेचा अभ्यास कुठल्या शाखेत केला जातो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच जेनेटिक्स. चला पुढील प्रश्न जर म्हटलं तर 2020च्या ऑलिम्पिक मध्ये भारताने पुरुष हॉकी मध्ये कुठले पदक जिंकले, असा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, कांस्य पदक. चला पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे, असा प्रश्न विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, नर्मदा नदी. तर पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकावणारे भारतीय कोण, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अमर्त्य सेन. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न दिलेला आहे मार्गशीर्ष अमावस्येला मराठवाड्यात कोणता दिवस साजरा केला जातो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, वेळ अवस. ठीक आहे, वेळ अवस या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय दिलेला आहे युरिया हा कशाचा स्रोत आहे. युरिया हा कशाचा स्रोत आहे तर 44 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला नत्र हे या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय दिलेला आहे मराठवाडा मुक्ती संग्रामातील मराठवाडा मुक्ती संग्रामातील बॅक लूट ही संघटना जी आहे ती कुठे झाली त्यावरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, बॅक लूट ही घटना कुठे झाली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच उमरी या ठिकाणी बॅक लूट ही आपल्याला मराठवाड्यातील आपल्याला घटना झालेली बघण्यासाठी भेटेल. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे महाराष्ट्र गीत. आपल्याला इथं गीताचं नाव दिलेलं आहे गरजा महाराष्ट्र माझा. याची रचना कोणी केलेली किंवा हे कोणी रचलेलं आहे त्यावरती प्रश्न विचारलाय. ठीक आहे, महाराष्ट्राचं जे गीत आहे गरजा महाराष्ट्र माझा यावरती मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, राजा बडे. राजा बडे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 46 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न वेगळा अर्थाचा शब्द ओळखायला सांगितलेला आहे. इथे 4 आपल्याला शब्द दिलेत. इथे सुद्धा इंग्रजीवरती प्रश्न विचारला गेलाय. तर वेगळा अर्थाचा आपल्याला इथे शब्द सांगायचा आहे. ठीक आहे, तर 47 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, तर हा इथे वेगळा अर्थाचा शब्द आपल्याला सांगता येईल. चला पुढील 48 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे 48 नंबरचा प्रश्न बघा शांतीस्तूप राजगीर म्हणजेच राजगृह आपल्याला कुठल्या राज्यात आहे ते आपल्याला सांगायचंय. तर हे आहे बिहार राज्यात. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला 49 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कुठला घटक प्राणी पेशीमध्ये नसतो अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेलाय. तर पेशी भित्तिका या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला 50 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे पायथागोरस प्रमेय कुठल्या आकृतीत बाबत आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. पायथागोरसचा जो आपण जर म्हटलं तर पायथागोरसचा प्रमेय किंवा सिद्धांत. ठीक आहे, आता आपण यावरती 10वीचं जर गणित बघितलं तर त्यावरती भरपूर यावरती पायथागोरसचे प्रमेय वगैरे यावरती भरपूर आपल्याला प्रश्न विचारले जायचे. तर ते आपल्याला कुठल्या आकृतीबाबत आहे त्यावरती इथं प्रश्न विचारला गेलाय. तर याचं उत्तर सर्वांनाच माहिती सांगा बरं. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 काटकोन त्रिकोण. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे इथे गणितावरती हा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. ठीक आहे, गणिताचा हा प्रश्न अशा प्रकारचा आपण इथं समजून चालू शकता. पुढे जरी म्हटलं तर आपल्याला इथून गणिताचे प्रश्न सुरू झालेत. आता यांचे सर्व जे स्पष्टीकरण आहे आपण पुढील एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. परंतु बाकी गणित बुद्धिमत्तावरती जे पण प्रश्न आलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. बाकी स्पष्टीकरण तुम्हाला सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने दिलं जाईल. तर या प्रश्नाचा जर म्हटलं तर आपल्याला इथं 540 चे 15% यावरती प्रश्न विचारला होता. तर 81 या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला 52 नंबरचा प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, इथे आपल्याला हा गणिताचा प्रश्न नाहीये. हिवताप हत्ती रोग कावीळ डेंगू बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. तर जर म्हटलं तर आपल्याला 52 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे कावीळ. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे इथे बघा आपल्याला एक राष्ट्रीय उद्यान आपल्याला कोणत्या राज्यात आहे त्यावरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, तर बघा राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे तर आपल्या उद्यानाचं नाव दिलेलं आहे रणथंबोर. ठीक आहे, रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 हरियाणा राज्यात आहे. ठीक आहे, 53 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर 3 नव्हे सॉरी राजस्थान राज्यात आहे. जे रणथंबोर आपल्याला राष्ट्रीय उद्यान आहे ते आपल्याला सांगते ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या राज्यामध्ये आहे. ठीक आहे, 53 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. चला पुढील प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला काय म्हटलेलं आहे टिंबटिंबने जगाला स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांची देणगी दिली. तर कोणी दिलेली या मूल्यांची देणगी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, फ्रेंच राज्यक्रांती हे आपल्याला सांगते. यांनी आपल्याला जगाला स्वातंत्र्य समता व बंधुता या मूल्यांची देणगी दिलेली बघण्यासाठी भेटेल.
आपल्याला 55 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, संतानांच्या विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे तर तो सोडवण्यासाठी मार्ग कोणी सोडविला किंवा कोणी काढला, तर आपल्याला त्यावरती प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? सरदार वल्लभभाई पटेल. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. 55 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. 56 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे? अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेलाय. तर नाशिक या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा, 57 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून पुढील पैकी आपल्याला कोणता दिवस साजरा केला जातो? अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. तर 57 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी 28 फेब्रुवारी. पुढील प्रश्न काय दिलेला आहे? नांदेड जिल्ह्यावरती प्रश्न विचारला गेलाय. जिल्ह्याची माहिती यावरती प्रश्न विचारला गेलाय. नांदेड जिल्ह्यात किती महसूल उपविभाग आहेत? तर यावरती सुद्धा आपण आपल्या नोट्स मध्ये दिलेलंच आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 58 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर 8 महसूल विभाग आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 58 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. पुढील 59 नंबरचा प्रश्न गणितावरती प्रश्न विचारला गेलाय. तर याचं स्पष्टीकरण पुढील सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने मी देणारच आहे, परंतु याचं उत्तर सांगून घेतो. बघा ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, 59 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर होतं. पुढे लसावी किती येते? लसावी काढण्यासाठी प्रश्न विचारला गेलाय. तर 60 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, हे योग्य उत्तर येते. पुढे आपल्याला पदावली सोडवा, एक समीकरण दिलेलं आहे ते सोडवण्यासाठी आपल्याला इथं प्रश्न विचारला गेलाय. तर 61 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी 40. ठीक आहे, 40 उत्तर येतं. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची जी नेमणूक आहे तो कोण करतो? यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर 62 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रपती करतात. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. हा प्रश्न बहुतेक वेळेस रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला उत्तर मध्य भारतात उन्हाळ्यात वाहणाऱ्या ज्या उष्ण वाऱ्यांना काय म्हणतात? त्यावरती प्रश्न विचारलाय. उत्तर मध्य भारतात उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना काय म्हणतात? तर त्या वाऱ्यांना काय म्हणतात सांगा बरं. ऑप्शन क्रमांक 1 लू म्हणतात. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. हवा प्रसारण पावली की टिंब टिंब? ठीक आहे, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारलाय. तर पुढे आपल्याला काय येईल ते सांगायचंय. हवा प्रसारण पावली की टिंब टिंब? तर हवा प्रसारण पावली की आपल्याला सांगता येईल ती विरळ होते. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुन्हा आपल्याला गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होते ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, त्यानंतर पुढील प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे 2022 मध्ये उद्भवलेला आहे गोवंशीय पशूंचा आजार कुठला? ठीक आहे, तर यावरती प्रश्न विचारलाय. तर 66 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक सी लंपी. ठीक आहे, लंपी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न जर म्हटलं तर बघा आपल्याला हा प्रश्न सुद्धा आपल्याला लेटेस्ट आता 1 तारखेला जो पेपर झालेला आहे 2024 ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, त्यामधील हा प्रश्न इथं रिपीट झालेला आहे. खारफुटी या वनस्पतीमुळे बनलेल्या जंगलांना काय म्हणतात? ठीक आहे, तर यांना काय म्हणतात? कांदळवन. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने दिलेलीच आहे. पुढे हा सुद्धा प्रश्न जर म्हटला तर आपल्याला हा प्रश्न इथं रिपीट झालेला बघण्यासाठी भेटत आहे. ठीक आहे, हा सुद्धा प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला होता. मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 68 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 25 जानेवारी. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारला गेलाय. तर 69 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर 70 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येते? खालीलपैकी कुठल्या कारणाने सरपंच अपात्र होऊ शकत नाही? ठीक आहे, तर हे आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय सांगते? 70 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आयकर न भरणे यामुळे. ठीक आहे, तर हे योग्य नसणार आहे, हे होऊ शकत नाही अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. पुन्हा इथं नांदेड जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारला गेलाय. खालीलपैकी कुठले जलाशय असलेले ठिकाण नांदेड जिल्ह्यात नाही म्हटलेलं आहे? ठीक आहे, तो कोणतं नाहीये जर म्हटलं तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होते? ऑप्शन क्रमांक सी इसापूर या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे आपल्याला बघा आपल्याला खेळावरती पुन्हा एक प्रश्न विचारला गेलाय. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे स्टीपलचेस खेळात राष्ट्रकुल पदक विजेता मराठी खेळाडू कोण? तर अविनाश साबळे या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न दिलेला आहे सूर्यमालेतील चौथा ग्रह कोणता? सूर्यमालेतील चौथा ग्रह कोणता?
73 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होते ऑप्शन क्रमांक बी, मंगळ ग्रह आपल्याला सांगता येईल. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथं आपल्याला पुढील प्रश्न 74 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. तर प्रश्न दिलेला आहे, आशेचे भूपीर अर्थात कोप ऑफ गॉड होप. ठीक आहे, कोप ऑफ गॉड होप हे कुठल्या देशात आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर हे आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील 75 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, तीर्थकर ही संज्ञा कुठल्या धर्माशी निगडीत आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होत आहे ऑप्शन क्रमांक डी, जैन धर्माशी आपल्याला निगडीत आहे. 75 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होत आहे डी. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, महात्मा फुले यांनी कुठल्या काव्य प्रकाराची रचना केली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होत आहे ऑप्शन क्रमांक सी, अखंड. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, 76 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर झालं सी. त्यानंतर खालीलपैकी कुठली जी स्पेलिंग आहे, आपल्याला इथे स्पेलिंग ओळखायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, योग्य स्पेलिंग इथे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. म्हणजे इथे सुद्धा इंग्रजीवरती प्रश्न विचारलाय, म्हणजे जवळपास इंग्रजीवरती सुद्धा 4-5 प्रश्न तुम्हाला आरामशीर बघण्यासाठी भेटलेले आहेत, परंतु सोपे सोपे प्रश्न होते. ठीक आहे, योग्य स्पेलिंग तुम्हाला इथे विचारले. बजेट इथं एक स्पेलिंग दिलेलं आहे, तर बजेटची स्पेलिंग जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक सी ही इथे योग्य स्पेलिंग होत आहे. ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य उत्तर होत आहे. पुढे गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारलाय, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल यावरती प्रश्न विचारलाय. तर 78 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 32 येते. त्यानंतर पुढे दिलेला आहे, अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केलेला कार्यक्रम कुठला. म्हणजे अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केलेला जो कार्यक्रम आहे तो कोणता आहे किंवा कुठला आहे ते आपल्याला ओळखायचं होतं. तर 79 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोण बनेगा करोडपती, जसे की सर्वांनाच माहिती आहे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत. हा प्रश्न सुद्धा 1 तारखेला विचारला गेला होता, तर त्यावरती आपण स्पष्टीकरणासोबत माहिती दिलेलीच होती. ठीक आहे, कोण आहे, तर हा प्रश्न रिपीट झालेला आहे, सांगा बरं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथं मुख्य सचिव विचारले तेव्हा सचिव विचारलं होतं. ठीक आहे, महाराष्ट्राचे सचिव कोण आहेत यावरती प्रश्न विचारला होता वाटतंय. इथं मुख्य सचिवावरती प्रश्न विचारला गेलाय. तर मुख्य सचिव कोण आहे आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, नितीन करीर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. इथे मुख्य सचिव इथे विचारले, हे देखील आपण लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचं संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे, जे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जर म्हटलं तर बाकीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याही सारख्याच आहे. बाकी जर म्हटलं तर आन्सर की मी तुम्हाला ग्रुपवरती टाकून देणार आहे, तिथून तुम्ही बाकीच्या प्रश्नपत्रिकेची उत्तर बघू शकता. ही आपल्याला प्रश्नपत्रिका सी कोडची आहे, त्यानंतर ही ए ची, त्यानंतर ही बी ची आणि ही डी ची. ठीक आहे, तर अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळ्या या प्रश्नपत्रिकेच्या संचनुसार आपल्याला प्रश्न मात्र सारखेच होते, फक्त कोड वेगवेगळे दिले होते. ठीक आहे, प्रश्न सर्व सारखेच विचारले गेले होते. तर अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला बघण्यासाठी भेटलेलं आहे मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. आणि नोट्ससाठी तुम्हाला जो नंबर दिलेला आहे तो पुन्हा एकदा नोट करून देतो बघा, 91, इथे तुम्ही बघू शकता 91 39 64 31 99. ठीक आहे, तर हा जो नंबर दिलेला आहे याच्यावरती नोट्ससाठी तुम्ही संपर्क करू शकता. नोट्स तुम्हाला या नंबरवरून उपलब्ध करून दिल्या जातात. खूपच महत्त्वाच्या नोट्स असणारे आतापर्यंतच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका ज्या गोळा केलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला अशा प्रकारच्या PDF स्वरूपामध्ये बघण्यासाठी भेटून जातील. आणि बाकी इथून पुढे ज्या पण प्रश्नपत्रिका होतील त्या सुद्धा तुम्हाला यामध्ये दिल्या जातील. त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. त्या ग्रुपला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल नाही तर काही अपडेट येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला ग्रुपवरती भेटून जाईल आणि तुम्ही त्या ग्रुपच्या माध्यमाने ते अपडेट बघू शकता. मुलाखतीचा व्हिडिओ झाला नाही तर इतर बाकीचे महत्त्वाचे व्हिडिओ झाले, ते सर्व इथून पुढे तुम्हाला मिळवण्यासाठी त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे, तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.